माता श्री गजलक्ष्मी, माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी, माता श्री वीरलक्ष्मी, माता श्री अधिलक्ष्मी, माता श्री विजयालक्ष्मी, माता श्री धान्यलक्ष्मी, माता श्री संतानलक्ष्मी. श्री वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची कथा. एक आटपाट नगर होते. पूर्वी तेथील लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते. गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. पण आता काळ बदलला होता. त्यामुळे नामस्मरण, भजन, कीर्तन, परोपकार, माया, ममता या सत्व प्रवृत्तीच्या लयाला जाऊन चोरी, दरोडा, जुगार, सट्टा, मद्यपान, व्यभिचार अशा वाईट गोष्टीच वाढल्या होत्या. अर्थात सर्वच माणसे काही दुराचारी नव्हती. नगरामध्ये काही चांगली माणसेही होती. त्याच गावात कमलिनी पतीसह राहत होती. दोघेही धार्मिक, सत्वप्रवृत्त, शांत, सुखी व संतुष्ट होते. कमलिनी संसारात सुखी होती, पण काळाला ते मान्य नसावे. तिच्या भाग्यात भोगही लिहिलेले होते. तिच्या नवऱ्याला वाईट मित्रांची संगत लागली. आपणही एका रात्रीत कोट्याधीश व्हावे अशी स्वप्ने तो पाहू लागला. त्यासाठी नको त्या व्यवसायात पडून तो कोट्याधीशाऐवजी भिक्षाधीश झाला. रस्त्यावर भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली. अफू, चरस, गांजा यांना तो बळी पडला. दुराचारी मित्रांच्या सहवासाने तो सट्टा, रेस, जुगार खेळू लागला. त्यात त्याने स्वतःजवळच्या सर्व पैशांबरोबर कमलिनीचे दागिनेही घालवले. कमलिनी सुसंस्कृत, सुशील आणि सुस्वभावी स्त्री होती. तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे वाईट वाटत होते. दुःखानंतर सुख येतेच हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून ती ईश्वरभक्ती करत होती. एके दिवशी दुपारी ती घरी विचार करत बसली होती. त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आला. दारिद्र्य व दुःखाने ओतप्रोत भरलेल्या आपल्या घरी कोण आले असेल बरे, असा प्रश्न तिच्या मनात आला. पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहा पाणी तरी द्यावे हा संस्कार बालपणीच तिच्यावर ठसला असल्याने ती अतिथीच्या स्वागतास उठली. ती पाणी घेऊन अतिथीला देण्यासाठी दरवाजात आली. अतिथी म्हणजे एक वयोवृद्धा होती, पण तिचा चेहरा तेजाने तळपत होता. डोळ्यांतून अमृत तर चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होते. माता भेटल्याचा एक अतीव आनंद कमलिनीला झाला. कमलिनी मातेला ओळखत नव्हती, तरी देखील त्या मातेला पाहताच तिला प्रसन्न वाटले. तिने मातेचे स्वागत करून तिला घरात घेतले. घरातील एक मात्र मोडका पाट तिने मातेला बसवायला दिला. मातेने कमलिनीला विचारले, मला ओळखलेस का? कमलिनी संकोचली. ती म्हणाली, माते, मी तुला ओळखले नाही, परंतु तुला पाहून मला खूप आनंद झाला. मन शांत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या साऱ्या चिंतातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे. तू आलीस आणि मला फार मोठा आधार लाभल्यासारखे वाटू लागले. माता हसली, मग म्हणाली, तू मला विसरलीस की काय? लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनाला आपली भेट होत असते. आठवत नाही का तुला? नवऱ्याच्या दुराचारी वर्तनामुळे कमलिनी खचली होती. बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची. म्हणून तिने गेल्या काही दिवसांपासून मंदिरात जाणेही बंद केले होते. मातेने जरी सांगितले असले तरी तिला काही या मातेला मंदिरात पाहिल्याचे आठवत नव्हते. तिची संभ्रमित मुद्रा पाहून माताच पुढे म्हणाली, तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात नेहमी सुंदर भजन म्हणतेस, पण अलीकडे तू मला दिसलीच नाही. म्हणून मी तुला शोधत शोधत इथे आले. मला वाटलं की तू आजारी असल्यामुळं येत नसशील. कशी आहेस तू? आईच्या मायेने प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे कमलिनीचे मन हेलावले. नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. मातेने ते पाहिले. तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवीत माता तिला म्हणाली, बाळ, सुख व दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनाचे कालचक्र ठरलेलेच आहे. पण दुःखात बिलकुल धीर सोडू नये. तुझे दुःख मला सांग, मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल. शक्य असेल तर एखादा उपाय मी सुचवेन. मातेच्या बोलण्याने तिला बराच धीर आला होता. ती मातेला म्हणाली, माते, पूर्वी माझ्या संसारात आनंद आणि सुख होते. माझे पती सुशील आणि सुस्वभावी असल्याने देवाची सेवा आम्ही कधी विसरलो नाही. देवकृपेने आम्ही सुखी, समाधानी आणि श्रीमंत होतो. परंतु आमचे अचानक नशीब फिरले. आमच्यावर दैवाचा कोप झाला. माझे पती कुविचारी मित्रांच्या नादाने व्यसनाधीन झाले. पर्यायाने आमचा सर्वनाश झाला. आम्ही भिकारी झालो ग.
माता म्हणाली, असं होय, समजलं मला तुझे दुःख. तुला मी अगोदरच सांगितलं ना, सुख व दुःख एकमेकांवर अवलंबून असतात. प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते. तू धीर सोडू नकोस. लक्ष्मी मातेचे व्रत कर. लक्ष्मी माता प्रेम, दया, करुणा, कृपा यांचा अवतार आहे. ती भक्तांच्या दुःखाचे निवारण करते. तिचे व्रत केले तर चांगलेच होईल. मातेचे बोलणे ऐकून कमलिनीचा चेहरा खुलला. ती म्हणाली, माते, हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे. तरी कृपा करून हे व्रत कसे करावे ते मला सांग. कमलिनीच्या या बोलण्यामुळे मातेलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली, या व्रताला वरदलक्ष्मी व्रत तसेच श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत असेही म्हणतात. मनापासून हे व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. संपत्ती, संतती व सुख समाधान लाभते. हे व्रत अगदी सोपे आहे. हे व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताचे फळ मिळत नाही. व्रताचे फळ मिळवण्यासाठी ते नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते. सोन्याच्या दागिन्यांची पूजा विधीपूर्वकच करावी लागते. नुसते दागिन्यांना हळद कुंकू लावल्याने जर कोट्याधीश होता आले तर साऱ्यांनीच हळद कुंकू समर्पणाचा मार्ग धरला असता. हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावे. व्रत करणाऱ्याने सकाळी उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, स्नानानंतर अंथरूण, पादत्राणे, झाडू इत्यादी वस्तूंना स्पर्श करू नये. कोणाची निंदा करू नये. मनामध्ये जय श्री वैभवलक्ष्मी माता असा जप सतत करत राहावा. खोटे बोलू नये. सायंकाळी दिवाबत्ती करावी. देवापुढे नंददीप लावावा. हातपाय स्वच्छ धुवून एका पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. आपल्यासमोर आणखी एक पाट स्वच्छ ठेवावा. त्या पाटावर नवा कोरा लाल रुमाल अंथरावा. रुमालावर तांदळाची छोटीशी रास काढावी. त्या राशीवर तांब्याचा गडवा पाण्याने भरून ठेवावा. गडव्यावर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घालून सोन्याचा एखादा दागिना ठेवावा. तो दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवावी. चांदीची एखादी वस्तूही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. त्यानंतर उदबत्ती व निरंजन लावावे. वैभवलक्ष्मी माता ही श्रीयंत्रानेच सिद्ध होते. म्हणून श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राचे आणि मातेच्या विविध स्वरूपातील फोटोंचे मनोभावे दर्शन घ्यावे. त्यासाठीच या पुस्तकात फोटो दिलेले आहेत. त्यानंतर हात जोडून लक्ष्मीचे स्तवनपर श्लोक म्हणावे. वाटीतील दागिन्यांची हळद कुंकू लावून लाल फुले वाहून पूजा करावी. घरात गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून ठेवावा. गोड पदार्थ बनविला नसेल तर साखर, गूळ, खडीसाखर यापैकी काहीही चालते. नंतर आरती करावी. आरतीनंतर 11 वेळा मनपूर्वक जय श्री लक्ष्मी माता असा जप करावा. त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा. वाटीतील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा. गडव्यातील पाणी तुळशीत ओतावे. विधीत वापरलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावेत. मातेचे व्रत अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास निश्चित यश मिळते. या व्रतामुळे दुःख हालअपेष्टा संपतात. संपत्ती, संतती प्राप्त होते. त्याचप्रमाणे सौभाग्यवतींचे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात. मातेने सांगितलेल्या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून कमलिनीला आनंद झाला. ती मातेला म्हणाली, माते, तू सांगितलेले हे व्रत मी याच पद्धतीने करेन. परंतु हे व्रत किती वेळा करावे, या व्रताचे उद्यापन कसे करावे हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. तरी कृपा करून तू मला ते सांग. मातेला कमलिनीचे कौतुक वाटले. ती सांगू लागली, व्रत चुकीच्या पद्धतीने आणि कसेही करण्यात काहीही अर्थ नसतो. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारी ओळीने करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन देखील शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे. प्रत्येक शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करून नारळ ओवाळावा. उद्यापनाच्या दिवशी साखरभात किंवा खीर यांसारखा गोड पदार्थ प्रसादासाठी करावा. नंतर प्रसादाबरोबर 11 किंवा 7 सुवासिनींना व कुमारिकांना हळद कुंकू लावून श्री वैभवलक्ष्मी माता व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी. सर्वात शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून, हे माते, मी मनपूर्वक तुझे व्रत केले आहे. आम्हा सर्वांचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती, निपुत्रिकांना पुत्र दे. सौभाग्याचे कायम रक्षण कर. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. हे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी व समाधानी ठेव. अशी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा. मातेच्या तोंडून लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर क्षणभर कमलिनीने डोळे मिटले.
आणि मनामध्ये मातेने सांगितल्याप्रमाणे श्रीलक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार व्रत आणि यथासांग उद्यापनही करेन असा निश्चय केला. या निश्चयानंतर तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर माता नव्हती. तिला आश्चर्य वाटले. तिने आजूबाजूला शोध घेतला पण तिला माता दिसली नाही. त्यामुळे ती माता खरोखर लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलिनीची खात्री झाली. कमलिनी स्वतः लक्ष्मी मातेची भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी मार्ग दाखवायला तिला माता सक्षम आली होती. 2 दिवसानंतर शुक्रवार आला. कमलिनी सकाळी लवकर उठली, अंघोळ केली. मग तिने श्रद्धायुक्त अंतःकरणाने जय श्री लक्ष्मी माता असा जप सुरू केला. तिने दिवसभर कोणाविषयी अपशब्द उच्चारला नाही. सूर्यास्तासमयी दिवे लागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हात पाय तोंड स्वच्छ धुतले. त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे 1 रुपयाचे नाणे धुवून तिने वाटेत ठेवले. समोर एक पाट ठेवला, त्यावर रुमाल अंथरला. रुमालावर तांदळाची छोटीशी रास केली. त्यावर पाण्याचा गडवा ठेवला. गडव्यावर तांदूळ व 1 रुपयाचे नाणे घातलेली वाटी ठेवली. मातेने सांगितल्याप्रमाणे श्रीलक्ष्मी मातेचे व्रत केले. घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. नवरा घरी आल्यानंतर तिने हा प्रसाद त्याला दिला. ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला. त्या दिवसापासून लगेचच त्याने कमलिनीला मारहाण करण्याचे थांबवले. तो पूर्ववत तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. यामुळे तिला आनंद झाला. श्रद्धेबरोबरच शुद्ध भक्तिभावाने कमलिनीने लक्ष्मी मातेचे व्रत केले. 21 शुक्रवारपर्यंत केले. शेवटच्या 21व्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले. त्या प्रसंगी प्रसादाबरोबर 7 किंवा 11 सुवासिनींना तिने लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रताची एक पुस्तिका भेट दिली. त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन केले आणि मनोभावे म्हटले, हे धनलक्ष्मी माते, मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. आता तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती आणि निपुत्रिकांना संतती दे. सौभाग्याचे कायम रक्षण कर. सौभाग्यवतींचे सौभाग्य अखंड ठेव. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी ठेव. आम्हा सर्वांना सत्वशील बनव, अशी तिने मनपूर्वक प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा धनलक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला. अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने कमलिनीने व्रत केल्यामुळे तिला ताबडतोब त्याचे फळ मिळाले. तिच्या नवऱ्याच्या वर्तनात बदल झाला. कुविचारी मित्रांची संगत त्याने सोडली. त्याच्या राहण्यात, वागण्यात, बोलण्यात फरक पडला. तो सुधारला. पुन्हा पहिल्यासारखा भरपूर कामधंदा करू लागला. त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक पैसा मिळू लागला. तो कमलिनीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवू शकला. या व्रतामुळे घरात पूर्वीसारखेच सुख, समाधान, शांती निर्माण झाली. कमलिनीचे दारिद्र्य गेले. तिचा नवरा सुधारला. शांती निर्माण झाली. गेलेले वैभव ती परत मिळवू शकली. हे तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रिया पाहत होत्या. त्यांनीही हे व्रत करण्याची आपली इच्छा कमलिनीला सांगितली. कमलिनीनेही सर्व व्रतविधी सांगितला. व्रत समजावून घेऊन त्यांनीही हे व्रत सुरू केले. हे लक्ष्मी माते, सर्वांना कमलिनीप्रमाणे फळ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. तुझा त्रिवार जय जयकार असो. धन्यवाद. प्रार्थना. ऋणरोगादी दारिद्र्य पापच अपमृत्यू भयशोक मनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा. श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्य माभिविधाच्छोभ भानमहीपते. धनधान्य पशु बहुपुत्र लाभ शतवत्सर दीर्घमायु. श्रीलक्ष्मी कवच. अथवक्षे महेशनी कवच सर्वकामदं यस्य विज्ञानमात्रेन भवेत् साक्षात् सदाशिव. नार्चन्य तैस्य देवो हि मंत्रमात्र जपेन्नर. भवेत् पार्वतीपुत्र सर्वशास्त्र पुरस्कृत. विद्यार्थींना सदा सेवा धनधात्री विशेषता. धनर्थीबी सदा सेवा कमळा विष्णुवल्लभा. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.